पोळी भाजी आपण रोज खातो, पण काहीतरी खमंग, चटपटीत आणि मसालेदार खायची इच्छा आहे, ते पण कमी वेळ, कमी कष्टामध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी दीपाली. आज आपण बेसनचे धिरडे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी धिरडे बनवण्यासाठी 1.5 कप बेसन घेतला आहे. यामध्ये 2 चमचे बारीक रवा, 2 चमचे तांदळाचे पीठ, अर्धा चमचा ओवा घेतलाय, तो हातावर चोळून यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे. पिठाच्या गुठळ्या व्यवस्थित मुडेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. परत एकदा पाणी घालणार आहोत. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपला धिरडे बनवण्यासाठी बॅटर तयार आहे. बॅटर आपल्याला पेल्याने व्यवस्थित ढवळून तव्यावर सोडायचं आहे. इथे आपला तवा गरम झालेला आहे. त्याला तेल लावून घेऊ. तेल आपल्याला ब्रशने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. आता आपण बॅटर पेल्याने व्यवस्थित ढवळून तव्यावर सोडणार आहोत. बॅटर तव्यावर सोडत असताना घाई करू नये. हळूहळू सोडायचं आहे. त्यानंतर तवा थोडासा आपल्याला फिरवायचा आहे, म्हणजे बॅटर आपलं व्यवस्थित सगळीकडे पसरेल. आता आपल्याला यावर थोडंसं तेल सोडायचं आहे. मग झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. इथे 3 मिनिटांनंतर आपला धिरडा एका साईडने भाजला आहे. आता आपण याला दुसऱ्या साईडने भाजून घेऊ. दुसऱ्या साईडने भाजण्यासाठी जास्त वेळ आपल्याला लागणार नाहीये. तर इथे आपला खमंग आणि कुरकुरीत धिरडा तयार आहे. अशाच प्रकारे आपण बाकी राहिलेले धिरडे बनवून घेऊ. तर इथे आपले धिरडे बनवून झालेले आहेत. आता आपण याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. खमंग, खुसखुशीत आणि जाळीदार धिरडे आपले तयार आहेत. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.